नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे ज्ञानशक्तिं समारूढां तत्वमाला विभूषितां भुक्तिमुक्तिं प्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तः ममाव्ययमनुत्तमम् नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्। आज आपण हे श्लोक बघतोय आणि श्लोक बघत असताना त्याची थोडीशी पूर्वपीठिका आपण बघूया. ज्ञानाचं भगवंतांनी वर्णन केलंय. कसं केलंय? जो सदैव माझ्या स्वरूपाशी जुळलाय, हीच खरी भक्ती आहे. विभक्त नव्हे तो भक्त. जो सतत जुळला असतो तो भक्त असतो. जो वेगळा नसतो तो भक्त असतो. तैल धारावत अवच्छिन्न यदासनम तद उपासनम. अखंडत्व फार महत्वाचं. म्हणून भगवान म्हणतात की मला ज्ञानी फार प्रिय आहे आणि ज्ञानी माझ्याशिवाय राहत नाही आणि मला तो आवडतो. या शब्दाचा अर्थ मी त्याच्याशिवाय राहत. असं सांगत असताना ही स्थिती येणं इतकं सोपं नाही हे भगवंतांनी सांगितलं आणि यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात असंही भगवंतांनी सांगितलं. अनेक जन्म घेऊन जन्म जन्मांतरी आपलं सातत्य ज्यांनी जपलं तो ज्ञानी. सात जन्म प्रयत्न करून तोच मला मिळावा
अशी वृत्ती प्रपंचामध्ये असते. पण 70 जन्म लागले तरी चालेल, पण भगवंताची प्राप्ती मी सोडणार नाही, ही चिकाटी असणारे फार विरळे असतात. परमार्थामध्ये चिकाटी दुर्दम्य साहस आहे. सातत्याची चिकाटी आत्मस्वरूपापाठी सांभाळणं ही मोठं साहस आहे. का? आत्मस्वरूप निर्गुण आहे. आत्मस्वरूप निराकार आहे. आत्मस्वरूप निरवयव आहे. निर्गुणाला, अरूपाला, निराकारत्वाला, निरवयत्वाला तुम्ही तुमच्या बुद्धीने जाणू शकत नाही. तुम्ही तुमच्या ज्ञानेंद्रियांनी बघू शकत नाही. तरीही पण ते आहे याच्यावर पूर्ण श्रद्धा स्वतःच्या अंतःकरणाला भगवंताशी संयुक्त ठेवणं, स्वतःच्या अंतःकरणाला भगवंताशी जोडून ठेवणं, हा एक मोठा भाग साधकाला पार पाडावा लागतो. याला चिकाटी म्हणतात. याला सातत्य म्हणतात. सातत्य सांभाळणं हे चिकाटीचं लक्षण आहे. आणि विषयाचे आमिष एवढे मोठे आहेत. वासनांचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की सर्वत्र परमेश्वराला पाहण्याची गरज असताना सुद्धा माझ्या कामना माझ्यावर हवी होत आणि हावी झालेल्या ज्या वासना आहेत, वासना ज्या वेळेला प्रागट्यकरणाला येतात तेव्हा त्याला कामना असं म्हणतात. कामना जेव्हा सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात तेव्हा त्याला वासना असं म्हणतात. वासनाच कामनेच्या रूपाने कार्यरत होत असते. आणि हे ज्या वेळेला आम्ही लक्षात घेतो त्यावेळेला कामना हवी झालेली असते आणि त्या कामनेच्या आश्रयाने ज्ञान झाकून घेत. ज्ञान झाकलं जात आणि असं ज्या वेळेला ज्ञान झाकलं जातं त्यावेळेला तो कामनाधीन होतो. आणि आता परमेश्वर त्याच्या कामना पूर्ण करण्यासाठी त्या त्या देवतेंना ते क्षेत्र देऊन देतो. त्या देवतांना त्याच्या कामना पूर्ण करण्याकरता शक्ती सुद्धा परमेश्वरांनी दिलेली आहे. पण तो परमेश्वराकडे आकर्षित न होता कामनांनी प्रेरित झाल्यामुळे तो देवतांच्या आहारी जातो. देवतांकडून त्या कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. असं ज्या वेळेला होतो त्यावेळी मग परमात्म स्वरूपापासून तो अत्यंत दुरावतो, बाजूला पडतो आणि देवतांकडून आपल्या कामना पूर्ण करून घेतो. स्वतःच्या कर्तृत्वाने त्या पूर्ण होत नाही. माणसाचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे मनुष्याचा? सगळी ताकद पणाला लावेल, सगळी बुद्धी पणाला लागेल, पण त्याला त्याच्या कामनांच्या पूर्ण विराम होण्याची अत्यंत गरज वाटते. पण दुर्दैव असं असतं की कामना ह्या कधीच परिपूर्ण होत नसतात. कामनांचं स्वरूपच अपूर्ण आहे. 3 प्रकारच्या कामना घेऊ आपण. पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा. एक लक्षात ठेवा की पुत्रेषणा हा शब्द सुद्धा वापरायचा असतो कारण मुख्य शब्द दारेषणा आहे. दारा शब्दाचा अर्थ स्त्री असावा. पण हे बोलत असताना
स्त्रीच्या विचार सुद्धा अंतःकरणात येता कामा नये म्हणून दारेषणा ही पुत्रेषणा या शब्दातून सांगितले जाते. स्त्री पुत्र इत्यादी, स्त्री पुत्रादी, म्हणून मग त्या ठिकाणी पुत्रेषणा शब्द वापरायचा असतो. म्हणून स्त्रीचा उल्लेख सुद्धा बोलताना टाळायचा असतो. म्हणून तीन एषणा आहेत. एकाला पुत्रेषणा म्हणतात, एकाला वित्तेषणा म्हणतात, एकाला दारेषणा म्हणतात. या एषणांच्या आहारी कुठल्या ना कुठल्या विषयांच्या आहारी माणूस एवढा अनासक्त झाला असतो की त्याला चैन पडत नाही. आणि तो स्वतःच्या कर्तृत्वाने जेव्हा त्या पूर्ण करू शकत नाही त्यावेळेला त्याच्यासाठी तो देवतांकडे धावतो. आणि मग देवता त्याला सहाय्य करतात, पण त्या देवतांना सामर्थ्य परमात्म्याने दिलं. आणि मग मात्र देवतांकडून त्याला ते फल प्राप्त होत. मनुष्याला आनंद होतो असं फल प्राप्त झाल्यानंतर. पण असा जरी आनंद होत असला तरी प्रत्येक फल हे नाशवान आहे. हा आजचा श्लोक सांगतो आहे, अंतवंत फलम तेषाम. काय म्हणतोय भगवंत, काय म्हणतात आहे, अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी अंतवत्तु फलम तेषाम. हा जो सकाम भक्त असतो याच्या ज्या कामना देवतांच्या माध्यमातून पूर्ण होतात त्या जरी त्याच्या कामना पूर्ण होत असल्या तरीही कामनापूर्तीचं फल हे क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे, अल्पकाळाचं आहे, थोड्या वेळापुरतं आहे, मिथ्या आहे, न टिकणार आहे. असं जे मिथ्या फल आहे ते मिळाल्यानंतर तात्कालिक जरी सुख वाटत असलं तरी ते हातचं केव्हा सुटून जाईल याचा भरोसा नसतो. ते फल केव्हा हरवून जाईल याच्याबद्दल काहीही सांगता येत नसतं. आणि भगवंताला हेच सांगायचं की अरे कामनांच्या आहारी जाणं हे तुझ्या कल्याणाचा भाग नाही, तुझ्या फायद्याचा भाग आहे, कल्याणाचा भाग नाही. आणि तुला दिसत असलेला फायदा हा वरवरचा फायदा आहे, वास्तविक तोटा आहे, कारण त्यातनं कल्याण हरवलेलं आहे. फायदा शब्दाचा अर्थ असा होतो त्याला तात्पुरता लाभ असं म्हणतात. आणि कल्याण कशा म्हणतात, जो लाभ अखंड असतो, पुन्हा कुठल्याच लाभाची इच्छा, पुन्हा कुठल्याच लाभाची इच्छा नसते, त्याला कल्याण. नाही 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 खेबुडकर होता, रवींद्र खेबुडकर. तो जाऊन 2 वर्ष झाली. ज्याला कुठल्याच लाभाची इच्छा नसते ते कल्याण असतं. ज्याला कुठल्याच फळाची अपेक्षा नसते तिथे कल्याण असतं. आणि म्हणून अंतवत्तु फलम तेषाम, सकाम भक्तांना आवर्जून भगवंत सांगतात तुमच्या कामनांचं जे फळ आहे ते फळ कसं आहे, नाशवान आहे, टाकाऊ आहे. अंतवत्तु हा तू प्रत्यय लावलाय विशेषत्वा करून. सकाम फलाला हा तू प्रत्यय आहे की हे सकामतेने प्राप्त झालेलं जे फल आहे ते कसं आहे, अरे ते नाशवान आहे रे. अंतवत्तु. काल काही चिंतना करता बसलो आणि याच्यावर थोडं चिंतन केलं. चिंतन करत असताना लक्षात आलं की जी गोष्ट मिळते ना ती हरवते, जी मिळते ती हरवते, ज्याची निर्मिती आहे त्याचा नाश आहे.
जिथे उत्पत्ती आहे तिथे समाप्ती आहे, जिथे प्रारंभ आहे तिथे शेवट आहे, जिथे उगवणं आहे तिथे मावळणं आहे. एवढे सगळे शब्द माझ्या डोळ्यासमोर काल तरळत होते आणि त्या शब्दांवर चिंतन करत बसलो होतो. त्यावेळेला मला ते फलम तेषाम, तू शब्दाचा अर्थ सकाम कर्म, फल शब्दाचा अर्थ फल, तेषाम म्हणजे तू अधिक येशाम, असे जे फळ आहेत त्या फळाबद्दल सांगतात आहे. आणि ते फळ अंतवंत आहे. कसं ते बघूया. आम्ही सांगतो परीक्षा सुरू झाणार. आता परीक्षा सुरू झाली, परीक्षा सुरू होणार, परीक्षा सुरू झाली. आता सुरू झालेली जी परीक्षा आहे ती एक दिवस संपते की नाही? 8 दिवसात समजा, 15 दिवसात म्हणा, महिन्याभरात म्हणा, सुरू झालेली परीक्षा संपते की नाही? म्हणजे परीक्षेला प्रारंभ आहे आणि परीक्षेला अंत आहे. ज्याला प्रारंभ असतो त्याला शेवट असतो. परीक्षा संपली की सिनेमा पाहायला जायचं, असं आमच्या वेळी एक पद्धत होती. मग पेपर कसेही गेलेले असो, त्या दिवशी परीक्षा संपली, वा 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 वा, जी गोष्ट प्रारंभ होते त्या गोष्टीचा शेवट आहे. ज्याचा उगम आहे त्याचा अंत आहे. सूर्य उगवतो म्हणजे सूर्य मावळणार. ज्या गोष्टीची उत्पत्ती असते त्या गोष्टीची समाप्ती असते. बघा, सडक निर्माण होते, रस्ता निर्मिती, रस्ते बांधणी प्रकल्प निर्माण होतो, तेव्हा ठरलं असतं की या रस्त्यांचं आयुष्य एवढ्या काळाचं आहे. म्हणजे ज्या वेळेला उत्पत्ती आहे त्यावेळेला त्याची समाप्ती आहे. जिथे निर्मिती आहे तिथे नाश आहे. पुलाची निर्मिती झाली, पुलाचा नाश ठरलेला आहे. झाडावर फूल उगवलं आहे, ते फूल कोमेजणं ठरलेलं आहे. आणि म्हणून कारणातून कार्याची निर्मिती होते. कार्य हेच त्याचं फल असतं आणि फलोत्पत्ती ही नाशवान आहे, कारण ती उत्पत्ती आहे. काय शब्द आहे? फलोत्पत्ती. झाडावर उगवलेलं फूल तुम्ही तोडलं नाही, झाडाला नीट पाणी देत राहिले तरीही ते झाडावर कोमेजणारच. एखाद दिवस मागे की पुढे, पण त्याचं कोमेजणं निश्चित आहे. जो जन्माला आला तो जाणारच. म्हणून अंतवत्तू. आमच्या अंतःकरणात हे लक्षात आलं पाहिजे की जे फल आहे ते फल जाणार आहे. आणि हे ज्याला कळत नाही की फल हे नाशवान आहे. कोणतंही फळ घ्या, ते घरी आणून ठेवा, काही दिवसात ते सडतं. आंब्यासारखं फळ तत्काळ सडतं, नारळासारखं फळ उशिरा सडतं, पण नाश नक्की आहे. डास ढेकुरासारखे जे जीव आहेत ते लवकर संपतात. डास आणि ढेकणासारखे जे जीव आहेत ते लवकर संपतात. गाय, म्हैस, हत्ती, मनुष्य यांचं आयुष्य दीर्घकाळाचं आहे, पण संपणं त्यांना नक्कीच आहे. प्राण्यांपेक्षा वस्तूंचं आयुष्य दीर्घकाळाचं आहे. एखादी बिल्डिंग असते ती 200-200, 300-300 वर्ष टिकते, पण त्यानंतर ती नाश पावतेच. जिथे निर्मिती आहे तिथे शेवट आहे, जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे, जिथे प्रारंभ आहे तिथे अंत आहे, जिथे उगवणं आहे तिथे मावळणं आहे. हे माझ्या अंतःकरणात मला कोरून ठेवता आलं पाहिजे. नाही तर समजलं आम्हाला, हो अंतवत्तू फलम तेषाम. काय समजलं? काय समजलं?
समजलं. अंतवत्तु फलम तेषां, जे उगवतं ते नाश पावतं असं नव्हे. माझा जन्म झालेला आहे, देह जन्माला आलेला आहे. जो देह जन्माला आलेला आहे तो देह नाश पावणार आहे. जेवढे देह जन्माला आले आहेत तेवढे देह नाश पावणार आहेत. मग नाशाबद्दल मी किती रडावं, नाशाबद्दल मी किती चिंतन करावं. तरंग येणं अगदी बरोबर, पण त्याची लाट होणं बरोबर नाही. हेही वाक्य आम्हाला पाठ आहे. आमची गंमत कशी आहे, आमचं पाठांतर खूप आहे. अंतवंतु अंतवत्तु फलम तेषाम, अंतवत्तु म्हटलं की आम्हाला पाठ झालाय. पण माझं शरीर निर्मित झालं आहे म्हणजे ते नाश पावणार. एकेकाळी मला कशी दृष्टी होती, उत्तम दृष्टी होती. आता मला चष्म्याशिवाय बघता येत नाही. एक दिवस या चष्म्याने सुद्धा बघता येत नाही, कॅट्रॅक्ट होतो. एक दिवस कॅट्रॅक्टचं ऑपरेशन झाल्यानंतर, ते यशस्वी झाल्यानंतर पुन्हा पुढे न बघता येण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आता तुमचा रटायना काम करत नाही, आतमधला पडदा आता सक्षम राहिलेला नाही. म्हणजे पुन्हा दिसेन असं होतं. जे आज चांगलं झालं आहे ते काही दिवसामध्ये नाश पावणार आहे. मग या देहाबद्दल हे चिंतन मला करता आलं पाहिजे. अंतवत्तु हे देहा, कोणाचा देहा? माझा देहा, दुसऱ्याला नाही सांगायचं आहे. भगवंतानी मला सांगितलंय आणि भगवंतानी सकाम भक्ताला की तू जेवढ्या कामना करतोय त्या पूर्ण झालेल्या कामना सुद्धा नाश पावणार आहे. तुला परत परत कामना करायला लावतील. मग काय तू हेच काम करत राहणार? गाडी चालवत राहायची, स्टेशन कधी येणारच नाहीये तुझं. मग एका कामनेतून दुसऱ्या कामनेचा उगम होतो, दुसरीतून तिसरीचा उगम होतो. कारणात कार्योत्पत्ती होते, जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे. काही जण कार्याला फल समजतात, पण ते तात्कालिक फल असतं. इतक्या दिवसाच्या मेहनतीतून आम्ही घर उभं केलं, साकार केलं, घर बांधलं, फ्लॅट घेतला. पुढे काय होतं? फलम तेषाम. हे ज्याला कळतं की हे नाशवान आहे, तो ज्ञानी आहे, आणि मग तो त्यात आसक्त होत नाही. नाही तर मग अंतवत्तु फलम तेषाम एवढं वाक्य समजलं, पण माझं शरीर नाशवान आहे हे जर समजलं नाही आणि शरीराशी मी आसक्त राहिलो तर मला श्लोक कळला नाही, नुसता पाठ झाला. आता पाठांतरावर समाधान नाही मानाय, पाठांतर करणं उत्तम आहे. शास्त्रोक्त पद्धतीने संथा घेऊनच ते पाठ केलं पाहिजे, मान्य आहे. पण ते अंतिम गोल नाही, तो शेवट नाही आहे, लक्षात ठेवा. तो प्रारंभ आहे. माझा देह हा सुद्धा निर्मित आहे म्हणजे त्याचा नाश होणार आहे. माझ्या देह संबंधित जे आहेत ते सुद्धा निर्मित आहेत म्हणजे त्यांचा सुद्धा नाश होणार आहे. आणि माझ्या देहाचा आणि माझ्या देह संबंधितांचा मग आता सत्ता पण आली. मी अचानक केव्हा तरी आमदार, खासदार, मंत्री होतो, ते पद सुद्धा जातच की. कधीतरी मी निवडून येतो, सत्ता गाजवतो, एक दिवस दुसरा कोणी निवडून येतो, माझ्या हातची सत्ता निघून जाते. एक दिवस मी बलवान असतो, एक दिवस माझं बल संपून जात. माझं शरीर नाशवान आहे हे मला शिकता आलं पाहिजे. हे प्रत्येक घडी मला जाणता आलं पाहिजे, घडोघडी मला स्मरण ठेवता आलं पाहिजे. आणि या स्मरणातून वैफल्य निर्माण होण्यासाठी हे नाही. देहासक्ती कमी होण्यासाठी आहे,
वैराग्य निर्मितीसाठी आहे. ज्याला हे कळत नाही की माझं शरीर हे नाश पावणार आहे, त्याला अल्पमेधस म्हणतात. बुद्धी आहे, समजलेलं आहे, पण समजलेलं टिकून नाही राहत, त्याला मेधा म्हणतात. ज्याला समजलं ते त्याच्या बुद्धीमध्ये स्थिर राहतं आणि केव्हाही उपयोगी पडतं, त्याला मेधावान म्हणतात. सो मेधावान भवती अथर्वशीर्ष. पण ज्याची बुद्धी समजल्यानंतर ते पकडू शकत नाही, तो अल्पमेधस. तरीही तो नाशवान फलाशेमध्ये रमतो, त्याला अल्पमेधस असं म्हणतात. त्याला अल्पबुद्धीवाला असं म्हणतात. त्याला विवेकहीन असं म्हणतात. आत्म्याला सोडून जो अनात्म्याला धरतो, त्याला मंद बुद्धीचा असं. मंद बुद्धी म्हणतोय बरं मी, मंदमती हा शब्द वेगळा आहे. मेंटल डिरेंजमेंट हा भाग वेगळा आहे. मंद बुद्धी, त्याची बुद्धी अशी लुकलुकत्या प्रकाशासारखी असते. नाईट लॅम्प असतो, टिमटिमता मिणमिणता दिवा. हा जो मिणमिणता दिवा असतो, या दिव्यामध्ये तुम्ही थोडं घरात चालू शकता, पण सुई कुठे आहे हे नाही पाहता येत. वस्तूच्या आकाराचं आकलन होतं, पण वस्तूच्या निश्चित स्वरूपाबद्दल अंदाज नाहीये. ही जी मंद बुद्धी आहे, ही बुद्धी अशीच असते. इहलोकातल्या फळाविषयी ती जागरूक असते, परलोकातल्या फळाविषयी ती जागरूक असते, त्याविषयी ती चिंतन करत असते. त्यामुळे आत्मप्राप्तीविषयी ती निद्रिस्त असते, तिथे ती लुकलुकणारी असते. अशा व्यक्तीचं कर्मफलाशेनी अधपतन होतं. याला अल्पमेधस असं. काही लोक सतत 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 प्रमोशनच्या हे झालं, आता ते झालं. एक घर बांधलं का मग आता दुसरं घर झालं पाहिजे. एक कार घेतली का आता दुसरी कार घेतली पाहिजे. 8 लाखाची कार घेतली का आता 15 लाखाची घेतली पाहिजे. अल्पमेधस. हे अल्पमेधस आहे हे आम्हाला पटत नाही लवकर. आम्हाला वाटतं वा वा काय बुद्धिमान आहे, तेवढं त्याला करावं असं वाटतं. हे केलं की ते करतो, ते केलं की ते करतो. एका साधकाकडे कार होती. त्यांनी स्वामी पुरुषोत्तमानंदांना विचारलं की आता मला डिझायर घ्यायची आहे, स्विफ्ट डिझायर, मारुतीची कार आहे. आता मला डिझायर घ्यायची आहे, स्विफ्ट डिझायर घ्यायची आहे. तर स्वामी म्हणले डिझायर कधी संपणार हे सांग. तुला काय घ्यायचं आहे ते कळलं मला, पण डिझायर कधी संपणार आहे ते सांग. संत कसं बघत असतात बघा. आणि आम्ही मंदबुद्धीचे लोक एकामागे एक फलाच्या रांगा लावून ठेवतो आणि ते फलप्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील असतो. हे अल्पमेधस, हे अल्पबुद्धीचे. या लोकांमध्ये काही ना काही मिळवायचा प्रयत्न करतात. काही लोक स्वर्गामध्ये काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. अल्पमेधस. त्यांच्याबद्दल वर्णन आहे, देवान देवयजो यांती मदभक्ता यांती मामोपी. कर्म पितृलोकाची प्राप्ती करून देतो आणि उपासना देवलोकांची प्राप्ती करून देतो. इहलोक आणि परलोक याच्याबद्दल बोलणं चालू आहे.
परंतु ब्रह्मस्वरूप प्राप्त करून देऊ शकत नाही. मग मी काय केलं पाहिजे? कोणाची प्राप्ती करून घेतली पाहिजे? ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती केली पाहिजे. अल्पशा फळाच्या मागे धावता कामा नये. न टिकणाऱ्या फळाच्या मागे मी धावता कामा नये. सावलीच्या मागे धावणं हा मंद बुद्धीचं लक्षण आहे, अल्पमतीचं लक्षण आहे. देवतांकडे मागणं ही फार क्षुल्लक बाब आहे. देवतांना ज्यांनी शक्ती दिली त्याच्याकडे मागावं. देवतांना ज्यांनी शक्ती दिली त्याच्याकडे मागावं. देवता शब्दाचा अर्थ ईश्वर असा होतो. देवतांना ज्यांनी शक्ती दिली तो परमेश्वर आहे. ज्याच्या सत्तेवर देवता कार्य करतात त्याला मागावं. आणि त्याला मागण्यासारखं काय आहे? काही नाही. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे काय हो? एकदा एका राजाने प्रदर्शन मांडलं आणि प्रजेला सांगितलं, ज्याला जे पाहिजे त्या वस्तूला तुम्ही हात लावा की तुम्हाला मिळून जाईल, तुमची होऊन जाईल. खैरात होती. सगळं गाव, सगळं राज्य लोटलं होतं आणि राजाने मांडल्या वस्तू. कोणी टीव्हीला हात लावला, कोणी हिटरला हात लावला, कोणी मायक्रोवेव्हला हात लावला, कोणी एसीला हात लावला, कोणी कारला हात लावला, कोणी बिल्डिंगला हात लावला. ज्या ज्या गोष्टीला हात लावला ती ती वस्तू त्याला देऊन टाकली राजाने. एक म्हातारी आली, ती सगळं प्रदर्शन बघत होती. सगळ्या प्रदर्शन चालू होतं आणि एका खुर्चीवर राजसिंहासनावर राजा बसला होता. राजा म्हणला, तुला ह्यातलं काहीच नको आहे? ती म्हणली, पाहिजे ना. मी हात लावीन ते देणार आहेस ना? म्हणे हो. तिने राजालाच हात लावला. जिने राजाला हात लावला तिला प्रत्यक्ष राज्य मिळालं. मग या छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे लागून काय करता? आणि म्हणून सकामतेच्या मागे लागणं म्हणजे देवतांच्या मागे लागणं आहे. देवतांच्या मागे लागून काय करता? जी प्रत्यक्ष आपल्याला देण्याकरता समर्थ आहे त्याच्याच मागे लागायचं. आणि असं मागे लागायचं की ते मिळाल्यानंतर दुसरं काही मिळवावं असं वाटत नाही, अशाच्या मागे लागावं. काय आहे असं? ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप. माझं जे स्वरूप आहे ना ते प्राप्त झाल्यानंतर ते माझ्यापासून हरवलंय आणि ते देवता देऊ शकत नाहीत. ब्रह्मप्राप्ती देवतांच्या अधीन नाही, लक्षात ठेवा. ती फक्त ब्रह्मस्वरूपाच्या अधीन आहे. आणि ब्रह्मस्वरूप ती देऊ शकत नाही म्हणून ब्रह्म साक्षात श्री गुरूंच्या रूपामध्ये अवतरत आणि श्री गुरु स्वरूपाच्या माध्यमातून ब्रह्मरूपता येते. छोटस उदाहरण देतो. उदाहरणातून अंदाज येईल. मला रेल्वे रिझर्वेशन करायचंय. मला जायचंय गावाला आणि त्यासाठी रिझर्वेशन करायचं आहे. काही लोक म्हणतात आपण टीसीशी बोलून ऍडजस्ट करून घेऊ. आणि असे जे लोक असतात की ज्यांनी रिझर्वेशन केलेलं नाहीये, ऑनलाईन म्हणा किंवा स्टेशनवर जाऊ, ते मग डब्यात चढल्यानंतर त्या टीसीच्या मागे गोळगोळ 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 करतात आणि तिकीट मिळवण्याचा, रिझर्वेशन सीट मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यातून कधी यश येतं आणि कधी येत नाही. पण तेच जर डायरेक्टलीच आपली सीट आपण रिझर्व्ह करून घेतली, रिझर्व्ह करून,
तर आपण निश्चिंत राहतो ना. कारण ती संपूर्ण यंत्रणा, ती सत्ता तुम्हाला रिझर्वेशन देते आहे. त्या एका व्यक्तीच्या मागे कशाला लागतात? तसा एका देवतेच्या मागे कशाला लागतात? साक्षात देवतांना सामर्थ्य देणाऱ्या परब्रह्माच्या मागे लागणं चांगलं नाही का? पण हे लक्षात येत नाही. का लक्षात येत नाहीये? मूढोऽयं नाभिजानाति. का लक्षात येत नाही? आमची बुद्धीच तशी आहे म्हणून लक्षात येत नाही. कशी आहे आमची बुद्धी? मूढ बुद्धी आहे. म्हणून मग आम्ही देवतांच्या मागे लागतो. देवान देव यजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. आता देवता जे देतात ना, ते पण माझंच बळ असतं. पण जे प्रत्यक्ष माझ्याकडे येतात ना, त्यांना मीच मिळतो. जसा त्या आजीबाईला राजा मिळाला. त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करायला मंद बुद्धीचा त्याग करावा लागतो. का? अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भाव मजानन्तः ममाव्यय ममाव्यय मनुत्तमम. सगळ्यात उत्तम जर काही असेल तर माझ्या अव्यय स्वरूपाची प्राप्ती आहे. आणि ती कशी होणार? अव्यक्तम व्यक्तिमापन्नम. ही जे मंद बुद्धीचे लोक आहेत, हे माझ्या अव्यक्त स्वरूपाला जाणत नाहीत, अव्यय स्वरूपाला जाणत नाही. जे अव्यक्त आहे ना, तेच अव्यय आहे. जे अव्यय आहे ना, तेच अव्यक्त आहे. मग दोन स्वरूप शब्द कशाला वापरले हो? पहिल्यांदा या श्लोकामध्ये अव्यक्तम शब्द वापरला आहे आणि या श्लोकामध्ये ममाव्यय असं म्हटलंय. इथे अव्यय शब्द वापरलाय. दोन शब्द, अव्यक्तच अव्यय आहे आणि अव्ययच अव्यक्त आहे. मग दोन शब्द का वापर? सुरू झाला आता विषय. दोन शब्द घेऊया. पहिले अव्यक्त शब्द घेऊया. अव्यक्त म्हणजे जे व्यक्त होत नाही ते. जे व्यक्त होत नाही याचा अर्थ ज्याला रूप नाही, ज्याचा अर्थ ज्याला अवयव नाही, याचा अर्थ ज्याला गुण नाहीत. ज्याला रूप नाही, ज्याला गुण नाही, ज्याला अवयव नाही, ते अव्यक्त आहे. पण ते आहे बरं. आपण पाहिलंय याच्या आधी. पण ते आहे, सद्रूप आहे ना ते. पण ते आहे. जे आहे ते कोणत्या प्रमाणाचा विषय होत नाही म्हणून त्याला अव्यक्त असं म्हणतात. परमेश्वर आहे. कशावरून? कशावरून हे सांगता येत नाही. पण तो आहे कारण त्याचा संतांना अनुभव आला आहे आणि माझी ती श्रद्धा आहे. मला अनुभव आला नसेल तरी माझी पूर्ण श्रद्धा आहे की माझ्या श्री गुरूंना आलेला अनुभव हा निश्चित सत्य आहे. याला अव्यक्त असं म्हणतात. आता अव्यय शब्दाचा उपयोग करूया. कशाला म्हणतात अव्यय? दोन शब्द सारख्या अर्थाचे असले तरी त्यात काय फरक आहे? जे निर्माण होतं ते नाश पावतं, जे उगवतं ते मावळतं. हे आपण आत्ताच पाहिलं आहे. म्हणून जे असतं ना ते नेहमी खर्ची जातं. पैसा मिळवला, 1 तारखेला काय होतं? पगार आलाय. 30 तारखेला काय होतं? पगार गेलाय. जे आलाय ते गेलाय. जे येतं ते जातं. मग स्वरूपामध्ये हा नियम लागत नाही. म्हणून या ठिकाणी अव्यय शब्द वापरलाय. स्वरूप येतच नाही म्हणून स्वरूप जात नाही. बघा, थोडासा विचार करूया. गॅसचं सिलेंडर आलाय. सिलेंडर एक दिवस संपणार आहे. देह आलाय. देह एक दिवस जाणार आहे. भांड घेतलं आहे.
भांड एक दिवस फुटणार आहे. आता सोनं घेतलं आहे, सोनं सुद्धा हळूहळू झिजत आणि कमी कमी होत जातं. त्याला व्यय असं म्हणतात. व्यय शब्दाचा अर्थ खर्ची जाणं असा होतो, संपणं असा होतो, कमी होणं असा होतो, नाश होणं असा होतो. आत्म्याचा कधीही नाश होत नाही, कारण तो सद्रूप आहे. सद्रूप जे असतं ना, ते आलेलं नसल्यामुळे ते जात नाही. म्हणून मी काय आहे? अज आहे. अज म्हणजे जन्मालाच आलो नाही. काय भाषा आहे? नित्योपलब्धी स्वरूप हम आत्मा. मी जन्माला आलेलो नाहीये, देह आलाय जन्माला. या देहाचं नाव सुनील आहे, माझं नाव सुनील नाही, लक्षात ठेवा. ब्रह्म हे ब्रह्माचं नाव नाहीये, ब्रह्मावर केलेला अध्यारोप आहे समजण्यासाठी. कारण की ज्याला रूप नाही, ज्याला व्यक्तता नाही, त्याला नाम कसं असेल? रूपाशिवाय नाम नाही राहतो. म्हणून जे अव्यय आहे ते सद्रूप असल्यामुळे समजावून सांगावं लागतं की अजय आहे. जे सद्रूप आहे ते जन्माला आलं नाही. आता अजय आहे, मग अजय आहे तर मग ते नाश पावत आहे का? नाही, ते अजर पण आहे, म्हणजे ते वृद्ध पण होत. आम्ही जन्माला येतो त्यावेळेला आमच्या अंगावरची कातडी अतिशय तेजपुंज असते. आणि तेजपुंज जी कातडी असते आपल्या शरीरावरची, त्याला एक हळूहळू त्याला एक चमक यायला लागते. आणि ही जी चमक आहे ही बालपणात वेगळी असते आणि तरुणपणात वेगळी असते आणि म्हातारपणात ती चमकच हरवते. लुसलुसीत असलेलं जे अंग आहे त्याच्यावर सुरकुत्या पडतात. गोरपान असलेली जी कातडी आहे त्याच्यावर डाग पडतात. अत्यंत सक्षम असलेलं जे हृदय आहे, जे फुफ्फुस आहे, जे किडनी आहे, जे इंद्रिय आहेत, ते आपली क्षमता गमावून बसतात. डोळे आपली क्षमता गमावतात, घ्राणेंद्रिय आपली क्षमता गमावतात, जीव हा आपली क्षमता गमावते, हृदय आपली क्षमता गमावतो, फुफ्फुस आपली क्षमता गमावतो. ज्या ज्या इंद्रियांच्या क्षमता जायला लागतात ते ते इंद्रिय हळूहळू कुचकामी होतात, पुढे पुढे निकामी होतात, व्यय होतोय. आणि म्हणून मी अजय आहे तर मी अजर आहे हे सांगावं लागतं. आणि अजर आहे म्हणून मी अमर आहे असं सांग. मी अमर आहे एवढ्या शब्दांनी अमरत्व नाही कळत. अमर रहे, अमर रहे, अमर रहे असे आपण मोठे मोठे नारे लावतो. अमर तोच राहतो जो अजय असतो. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं असेल. गलवान घाटीत गेलेल्या सैनिकांबद्दल अमर रहे जे नारे आपण दिले आहेत, सैनिकाच्या अंत्यविधीला सुद्धा अमर रहे असे नारे दिले जातात. नेत्यांच्या अंत्यविधीला सुद्धा अमर रहे असं नारं दिले जातात. पण ह्या नाऱ्यांनी कोणी अमर होत नाही. जो अजय असतो ना तोच अमर असतो. कीर्ती सुद्धा संपते. आज विक्रमादित्यांचं राज्य केवढं आहे हे जर कोणाला विचारलं तर सांगता येणार. राजा विक्रमादित्य कसा होता? चक्रवर्ती सम्राट होता. आज त्याची कीर्ती सुद्धा असे तो हिमाचल होती आम्हाला ध्यानात नाही राहिला. आमच्या कीर्तीला कोण विचारत? आपल्या घरात जर आपल्या आजोबांचा फोटो असेल तर आपल्या आजोबांच्या आजोबांचं नाव काय म्हटलं तर माहित नसतं. आमच्या कीर्तीची ही कथा आहे. घरात फोटो आहे आजोबांचा, आजोबांच्या आजोबांचं नाव काय आहे म्हटलं
आजोबांच्या पणजोबांचं नाव काय आहे म्हटलं तर माहित नसतं. कारण आम्ही व्यय होणारे आहोत. आत्मा अव्यय आहे. तो अव्यय आत्मा मी आहे. अव्यक्तम व्यक्तिमापन्न. माझ्या निरतिशय स्वरूपाला न जाणता अव्यक्त स्वरूपाला मी देह स्वरूपाला प्राप्त झालो असं जे समजतात ते माझ्या स्वरूपाला कधीही येऊन मिळत नाही. ज्याला जाणलं ना तिथेच जाऊन पोचतो माणूस. मग मला जे हवं आहे ते देवतांकडे मागायला जाऊ नये, ते श्रीगुरूंकडे मागायला जावं. पण सोनाराच्या दुकानात कोळसा मिळत नसतो, लक्षात ठेवा. जिथे परमानंदाची प्राप्ती आहे तिथे प्रपंच मागायला जाणार का? सलून मध्ये कोणी पेपरमिंट मागायला जातं का? कोणी चॉकलेट घ्यायला जातं का? तसं परब्रह्म स्वरूप असलेल्या सद्गुरूंकडे परब्रह्म स्वरूपच मागायला जायला पाहिजे. प्रपंचातली वस्तू मागण्यासाठी सद्गुरूंचं ठिकाण नव्हे, नाही आणि नाही. वासना आणि कामना आम्हाला सकाम भक्तीसाठी प्रेरित करतात आणि मग आम्ही सकामतेकडे एवढं वळतो की आम्हाला वेळ लागून जातं त्या सकाम. पूजन करा, अर्चन करा, विधिवत करा, हे केल्याने असं मिळतं, ते केल्याने तसं मिळतं. या सगळ्या मिळवण्यात जे मिळवणे पण ज्याचं आहे त्या परब्रह्माला आम्ही विसरून जातो. ज्याच्यानंतर काही मिळवायचं शिल्लकच राहत नाही त्याला मिळवायच्या मागे कधी लागत नसतं. म्हणून त्याला आम्ही बाहेर शोधतो. नेहमी लक्षात ठेवावं. काका म्हणतात सद्गुरू म्हणजे गॅरेज नव्हे, गाडी बिघडली की जायचं आणि दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा बिघडेपर्यंत त्यांची आठवणच करायची. काही बिघडलं संसारातलं की गुरूंकडे धावतात, काही बिघडलं संस्कारातलं की गुरूंकडे धावतात. गाडी बिघडली की गॅरेजकडे धावतात, गाडी बिघडली की गॅरेजकडे धावतात. दुरुस्त झालेली गाडी जे गॅरेज मधनं काढतात पुन्हा बिघडेपर्यंत आणत असतात. सद्गुरू तसलं दुकान नाही, साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. पण हे समजण्यासाठी मंद बुद्धी असता कामा नये. म्हणून भगवंत सांगतात नाहम प्रकाश हा सर्वस्य योग माया समावृत मूढोयम नाभिजानाति लोको माम अजम अव्ययम. आज भगवंताने स्वतःच स्वरूप स्पष्ट केलाय. माम म्हणजे मला. कशा मला? अज असलेल्या आणि अव्यय असलेल्या मला मूढ जन जाणत नाहीत. अजय आणि अव्यय असलेल्या अज आणि अव्यय असलेल्या माझ्या स्वरूपाला मूढ जाणवत नाही. मूढ त्याला समजूनच घेत. म्हणून आत्मस्वरूपाला जाणण्याची ज्याची इच्छा होत नाही तो मंदमती. बघा तुम्ही सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त हा कृष्ण कर्मकृत. भगवंत कोणाला बुद्धिमान म्हणतात बघा, भगवंत कोणाला मंद बुद्धी म्हणतात बघा. आम्ही भगवंताच्या कोणत्या व्याख्येमध्ये बसतो ते आपलं आपणच बघायचं. आम्हाला जगातलंच हवं असतं. काकांकडे जाण्यासाठी कोरोना आडवा येतो, लग्नाला जायला कोरोना आडवा येत नाही, मुलाकडे जायला कोरोना आडवा येत, मुलीकडे जायला कोरोना आडवा येत नाही. माझ्या प्रपंचातले व्यवहार करण्यासाठी कोरोना आडवा येत नाही. आम्ही मास्क वगैरे लावून काळजी घेत असतो, पण त्या काळजीने श्री गुरूंना भेटून यावं असं नाही वाटत मनाला.
आम्हाला अज आणि अव्यय स्वरूप नकोच आहे, म्हणून आम्ही मूढ आहोत. अयम मूढा मूढोयम. म्हणून अविनाशी असणाऱ्या माझ्या स्वरूपाला जाणत नाही लोक माम अजमव्ययम. म्हणून मग देवतांच्या मागे लागतात सकामता. त्यांनी आमची वासना आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. वासना पूर्तीसाठी, कामना पूर्तीसाठी परब्रह्म नाहीत, श्री गुरु नाहीत. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. मी स्वतः प्रकाश स्वरूप असताना सुद्धा योग मायेनी आवृत्त झालेलो आहे. योग माया समावृत. ज्याप्रमाणे सूर्य ढगांनी आवृत्त झाला आहे, सूर्य ढगांनी झाकला आहे. ढग आल्यामुळे आम्हाला सूर्य दिसत नाही, सूर्य ढगांनी झाकला गेला. एक प्रश्न विचारतो, सूर्य ढगांनी झाकल्या गेला आहे की माझी दृष्टी ढगांनी झाकल्या गेली म्हणून मला सूर्य दिसत नाही? या प्रश्नाचं उत्तर खरं काय आहे? सूर्य ढगांनी नाही झाकल्या गेला. ढगामध्ये सूर्याला झाकण्याची क्षमता नाही, माझ्या दृष्टीला झाकण्याची क्षमता आहे. सूर्य आणि माझ्यामध्ये जर असा हात केला तर मला सूर्य दिसत नाही. म्हणजे एका हाताने सुद्धा सूर्य झाकला जातो. सूर्य हातापेक्षा मोठा असून झाकला गेला याचा अर्थ आवरण सूर्यावर गेलेलं नाही, आवरण दृष्टीवर आलं आहे. पण बोलण्यामध्ये आम्ही चुकीने म्हणतो सूर्य हाताने झाकल्या गेला, सूर्य ढगांनी झाकल्या गेला नव्हे. माझी दृष्टी ढगांनी झाकल्या गेली, माझी दृष्टी हाताने झाकल्या गेली. बोलण्यामध्ये काही अपभ्रंश असतात किंवा काही चुकीचे वाक्प्रचार रूढार्थाने घट्ट झालेले असतात आणि त्या वाक्प्रचारानुसार माणूस तसा चालत असतो. वास्तविक ज्याला जात म्हणतो ते एका जागी स्थिर आहे. जात कुठे आहे ते? पण आम्ही म्हणतो त्याला जात. चप्पल घाल म्हणतो, चप्पल नाही घालत, पाय घालतो चप्पलेत. चप्पल घालतो का हो आम्ही? पाय चपलेत घालतो. तसं सूर्य झाकला आहे असं आम्ही म्हणतो नव्हे, माझी दृष्टी झाकली आहे. आणि दृष्टी झाकली असल्यामुळे परब्रह्म स्वरूप असलेले माझे श्री गुरु मला मनुष्य वाटतात हो. आणि फारच जास्त बुद्धी चालवली तर देव वाटतात. त्यांच्याकडून काहीतरी प्रापंचिक काम करून घ्यावं असं वाटतं. ते शक्तिमान आहे असं वाटतं आणि त्यांच्याकडून माझ्या अडचणी सोडवून घ्याव्याशा वाटतात. पण ते ब्रह्म आहे असं वाटत नाही, ते अजय आहे असं वाटत नाही, ते सद्रूप आहे असं वाटत नाही, ते ब्रह्मरूप आहे असं वाटत नाही, ते आनंद रूप आहे. शब्दाने बोललात तरी कळत नाही. आणि जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अयम मुडा, तो अयम मी आहे. डोळ्यामध्ये दोष असेल तरी सुद्धा नाही दिसत म्हणून योग माया समावृत. मायेला सत्यत्वाचं स्वरूप दिलं आहे. म्हणून जगत सत्य आम्हाला वाटत असल्यामुळे जगत सत्यम ब्रह्म मिथ्या अशी आमची स्थिती होऊन जाते आणि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे भगवत पूज्यपादांनी सांगितलंय, हे आचार्यांनी सांगितलं. आम्हाला जग सत्य वाटतं, माझा मुलगा खरा वाटतो, माझा देह खरा वाटतो, माझ्या घरातल्या वस्तू खऱ्या वाटतात, माझं घर खरं वाटतं, बोलणाऱ्याचा शब्द खरा वाटतो. किती लागतो हो आम्हाला. आम्ही की नाही चूक नाही केली तरी पण तो बोलला, मी नाही सहन करणार. हो, तू चूक केली नसताना सुद्धा तो बोलला, परंतु त्याचं बोलणं सत्य की मिथ्या? तू चूक केली आणि न केली हे करणं आणि न करणं सत्य की मिथ्या? माझं चूक न करणंही मिथ्याच आहे आणि तसं असतानाही त्याचं बोलणं मिथ्याच आहे. आणि दोन मिथ्या गोष्टीचा अंतःकरणाला किती विडवून घ्यायचं रे.
आणि या भिडण्यातून तू ब्रह्मस्वरूपाला आवृत्त करतोय हे तुझ्या लक्षात येत आहे का? ब्रह्मस्वरूप तुझ्याकडून आवृत्त आहे. ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. संतांना ब्रह्म अनावृत्त आहे याची खात्री झाली. आवृत्त म्हणजे झाकणे, अनावृत्त आहे संतांची खात्री आहे, म्हणून त्यांना ते उघड दिसत आहे. आणि आम्हाला ते आवृत्त आहे असं वाटत आहे. आम्हाला ही काळजी घेता आली पाहिजे. आणि जेव्हा आम्ही ही काळजी घेऊ त्यावेळेला आमचं सगळं बरोबर होऊन जाईल, नाही तर बरोबर नाही होणार. आणि म्हणून मूढोयम नाभिजानाति लोको माम अजमव्ययम. मला कसे जाणू शकतील हो? माऊलींनी सांगताना एक मुद्दा मोठा सुंदर मांडला आहे. एवढा माऊलीचा मुद्दा सांगतो आणि सांगतो थांबतो. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे. काय म्हणतात आहे? अमृताच्या अथांग सागरामध्ये बुडतोय आणि तोंड काय गडप बंद करून बसलायस? का बरं गडप करून बसलाय माहितीये का? मग तोंड आणि मनी तरी आठविजे चिल्लरोद खाते. मनामध्ये विचार आला की मी एका डबक्यामध्ये पडलो आहे, गटारामध्ये पडलो आहे, आणि म्हणून माझ्या तोंडात नाकात जर असं डबक्यात गटारात पाणी गेलं तर माझं काही खरं नाही, असा अंतःकरणात विचार आला. आणि असा विचार आल्यामुळे अमृताच्या सागरात पडल्यानंतर सुद्धा त्यांनी तोंड गुडप बंद करून घेतलं आहे. वज्रमिठी तोंडा का वज्रमिठी पाडी दे. तोंड बंद करून घेतलं, आपण गटारात पडलो समजा. पुढे माऊली म्हणतात, अरे अमृताच्या सागरात पडून तोंड बंद करून मरणं याच्यापेक्षा मूर्खपणा काय आहे रे तुझा? हे ऐसे कासया करावे अमृतीही रिगोनी मरावे. ते सुखे अमृती होऊन का नसावे अमृता माझी. अरे तोंड उघड. तोंड उघडल्याबरोबर तुझ्या पोटामध्ये अमृत गेल्यानंतर तुझं मरणच चुकतं ना. मग तुला मरणाचा प्रश्नच येत नाही. पण अमृताच्या सागरात तोंड बंद करून बसला आहे. अरे अमृती ही रिगोनी मरावे. अमृत पिऊन मग मरायचा विचार करणार, तसा मरायचा विचार कशाला करतो? आणि असं जर केलं तर स्वतः तू अमृतच होऊन जाणार. अमृत होऊन का नसावे अमृत माझी, तू स्वतःच अमृत होऊन राहतोय. मूढोयम नाभिजानाति. दृष्टी बंद करून ठेवली. कामनेमुळे, कामनापूर्तीच्या अभिलाषेमुळे कामनेच्या मागेच लागला आणि स्वरूपाला हरवून बसला. स्वरूप प्रत्यक्ष उघड असताना सुद्धा माझ्या डोळ्याला स्वरूप बघण्याची इच्छाच निर्माण होत नाही. म्हणून परब्रह्म स्वरूप श्री गुरु असताना सुद्धा कुठे धावतोय मी? सकाळमध्ये कडे धावतो आहे. आणि म्हणून आवर्जून सांगतात आहे, मूढोयम नाभिजानाति लोको माम अजम अव्ययम. अशा मला अज आणि अव्यय स्वरूपाला जाणायचं आहे. आणि म्हणून तू मला जाण अर्जुना. भगवंत आवर्जून सांगतात आहे की एवढा कामनेची पट्टी काढून टाक, मंद बुद्धीला पुसून टाक. अग्नीवरची राख जर फुंकली ना तर तो अग्नी पुन्हा तेजपुंज होतो. ती मंद बुद्धी तीव्र बुद्धी होईल आणि ती स्वरूपाकडे वाटचाल करेल, गतिमानतेकडे वाटचाल करेल. अशी वाटचाल माझी झाली पाहिजे. आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे आपली वाटचाल खोळंबलेली आहे. ही खोळंबलेली वाटचाल टिकता कामा नये. ती पुन्हा तेजपुंज व्हावी आणि पुन्हा गतिमानतेने. जो अग्नी प्रज्वलित झाला आहे तो लवकर भस्मसात कर. जो अग्नी मंद झालाय ना तो अग्नी भस्मसात नाही करत लवकर, स्वतःच विझण्याकडे असतो.
म्हणून वारंवार शिवगडला जावं, वारंवार काकांना भेटावं, वारंवार त्यांचं दर्शन घ्यावं, वारंवार त्यांच्या चरणावर आपलं कपाळ, आपलं मस्तक ठेवावं. यामुळे अग्नीवर असलेली जी राख आहे ती उडून जाते आणि मी पुन्हा तेजपुंज होतो आणि अव्यय स्वरूपाचं चिंतन करायला. आणि ते अव्यय स्वरूप मी आहे हे श्री गुरु सांगतात. असं स्वरूप सच्चिदानंद रूप आहे. त्या आनंद रूपतेकडे मला जायचं आहे, नव्हे आनंद रूपच व्हायचं आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सद्गुरु डॉक्टर काकांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सगळ्यांना ते स्वरूप प्राप्त होईल एवढा विश्वास मनामध्ये आहे. एवढं सांगून थांबतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी अंजू.